नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी अभ्यासाचं महत्त्व अभ्यासत होतो। तर या आदिवासी अभ्यासाचं महत्त्व अभ्यासत असताना आपण 3 मुद्द्याच्या माध्यमातून आदिवासी अभ्यासाचं महत्त्व अभ्यासलेलं होतं की जसं आदिवासी जमातींचं संपूर्ण आकलन यथार्थ आकलन करण्यासाठी आदिवासी समाजाच्या अभ्यासाचं महत्त्व आहे। आदिवासींसाठी जे कल्याण कार्यक्रम राबवले जातात त्या कल्याण कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी किंवा कल्याण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जसं आदिवासींच्या अभ्यासाचं महत्त्व आहे, त्याचबरोबर आदिवासी समाजाची जी संस्कृती आज लयास जात आहे, आज संपुष्टात जात आहे, त्या दृष्टिकोनातून आदिवासी समाजाची संस्कृती संपुष्टात येत असल्याच्या समाज संदर्भात आदिवासी अभ्यासाचं महत्त्व काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं होतं। तर आज आपण त्याच्या समोर पुन्हा आदिवासी समाज अभ्यासाचंच महत्त्व अभ्यासणार आहोत। तर त्यानंतरचं आहे विकास प्रकल्पांना सहाय्यक। म्हणजे जे विकास प्रकल्प असतात ते विकास प्रकल्पांच्या मदतीसाठी सुद्धा जर आदिवासींचा जर विकास जर साध्य करायचा असेल तर त्यासाठी मोठमोठे प्रकल्प आदिवासींपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून आदिवासींचा विकास शक्य होईल। हे आज सर्वच समाजात विकासवादी परिवर्तन प्रक्रिया घडवून आणल्या जात आहे। म्हणजे सगळ्या समाजाचा विकास पर्यायाने देशाचा विकास अशा प्रकारची एक संकल्पना असल्यामुळे सर्व समाजाचा जेव्हा विचार करतो तेव्हा पर्यायाने आपल्याला आदिवासी समाजाचा सुद्धा विचार करावा लागत असतो। मग अगदी साध्या अवस्थेपासून तर संकीर्ण अवस्थेपर्यंत होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजेच विकासवादी तत्व होय। मग जर आदिवासी समाजामध्ये जर विकास करायचा असेल तर तशा प्रकारचे नवनवीन प्रकल्प नवनवीन प्रोजेक्ट आणणं गरजेचं आहे, तेव्हाच कुठं आपण आदिवासी समाजाचा विकास साध्य करू। मग भिन्न प्रकारच्या समाजाचे तुलनात्मक व सखोल अध्ययन करणारे आदिवासी समाजाचे अभ्यासकच समाजाच्या समाज संरचनेच्या पुनर्रचनेत उपयुक्त ठरू शकतात। काय म्हटलेलं आहे की दोन भिन्न प्रकारचे म्हणजे विविध प्रकारच्या समाजाचं त्याला तुलनात्मक अध्ययन करता येते की दोन समाजामध्ये तुलना ज्याला करता येते आणि ज्याला आदिवासी जमातीचं सखोल अध्ययन आहे, सखोल ज्ञान आहे, असेच लोक समाजाची संरचनेचं जेव्हा पुनर्रचना करायचं आहे, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, तर त्यावेळेस काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे फक्त करत असताना ज्याच्याजवळ तुलनात्मक अध्ययन आहे, ज्याच्याजवळ सखोल ज्ञान आहे, कुणाचं? आदिवासी जमातीचं, आदिवासी समाजाचं, तेव्हाच ते विकास प्रकल्प तिथं शक्य होत असते। समाजाचे अभ्यासकच समाजाच्या पुनर्रचनेत उपयुक्त ठरू शकत असतात। तर अशा प्रकारे म्हणजे एकंदरीत काय सामुदायिक विकास प्रकल्प असतील, आदिवासी विकास प्रकल्प असतील, यासारख्या समाज विकासाच्या विविध प्रकल्प जे आहे या प्रकल्पामध्ये ह्या समाजशास्त्राचे जे तज्ज्ञ असतील या तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरत असतो। म्हणजे आदिवासींना नेमकं पाहिजे काय आणि काय द्यायचं आहे या दृष्टिकोनातून कोणते प्रकल्प तिथे न्यायचे आहे की जेणेकरून आदिवासी समाजाचं ज्ञान असेल तेव्हाच आपण त्यांना तशा प्रकारचे प्रकल्प तिथपर्यंत नेऊन आपण आदिवासींचा विकास साध्य करू शकू, अन्यथा आदिवासींचा विकास साध्य करता येणार नाही। आणि म्हणून विकास प्रकल्प जर राबवायचे असेल आणि ते जर यशस्वी जर करायचे असेल तर आदिवासींचा अभ्यास केल्याशिवाय, आदिवासींचं सखोल अध्ययन केल्याशिवाय ते प्रकल्प ते प्रोजेक्ट काही यशस्वी होणार नाही। आणि म्हणून विकास प्रकल्पांना मदत म्हणून आदिवासी अभ्यासाचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतरचं आहे प्रशासनाच्या सोयीसाठी। आदिम समाज जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व प्रशासकांनी आदिवासी समाज जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। जर समजा आदिवासी जीवनात जर परिवर्तन घडवून आणायचं असेल, आदिवासी समाज जीवनात जर बदल घडवून आणायचा असेल
तर सुरुवातीला जे सामाजिक कार्यकर्ते आहे, जो प्रशासक वर्ग आहे, जो अधिकारी वर्ग आहे, अशांनी सुरुवातीला आदिवासीचं समाज जीवन, आदिवासींची जीवनपद्धती, आदिवासींची रूढी, प्रथा, परंपरा, लोकनीती, लोकाचार या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही समजून घेणार नाही, आदिवासींचं सखोल अध्ययन तुम्ही करून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तिथं योग्य ते परिवर्तन साध्य करून घेता येणार नाही. योग्य ते तुम्हाला प्रशासन चालवणंसुद्धा कठीण होऊन जाईल. जसं आपण म्हणतो ना की ब्रिटिशांनी आपल्यावरती 150 वर्ष साम्राज्य केलं, ते 150 वर्ष साम्राज्य त्याच आधारावर करू शकले की जेव्हा त्यांनी येथील लोकांची मानसिकता, येथील लोकांची जीवनपद्धती, येथील लोकांचं समाज जीवन, येथील लोकांच्या रूढी, प्रथा, परंपरा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांनी मिळवलं आणि त्याच्या आधारावरती त्यांनी जसं 150 वर्ष आपल्यावरती शासन केलं. मग असं जर आपल्याला जर योग्य पद्धतीने जर आदिवासी समाजामध्ये जर प्रशासन व्यवस्था जर निर्माण करायची असेल, तर सुरुवातीला आदिवासी समाजामध्ये असणाऱ्या रूढी, प्रथा, परंपरा, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती या सगळ्या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आदिवासी समूहामध्ये ज्या कार्य करणाऱ्या सरकारी जे अधिकारी असतात, या सरकारी अधिकाऱ्यांना आदिवासी जमातीतील प्रथा, परंपरा, भाषांची भाषा इत्यादींची ओळख असल्याशिवाय प्रशासन कार्य कठीण जाईल. आदिवासींची भाषा ही एक भावनिक संबंध निर्माण करण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. म्हणून त्यांचं सहकार्य मिळवणं, त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या रूढी, प्रथा, परंपरा, भाषा समजून घेता आल्या पाहिजे, त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आणि हे जर समजा आपल्याला ओळख झाली, ते जर आपण जर समजून घेऊ शकलो, तर योग्य पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना प्रशासन चालवणं शक्य होईल. अन्यथा प्रशासन चालवणं कठीण जाऊ शकते. म्हणून त्याकरिता सुद्धा आदिवासींचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच आदिवासी जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय, जोपर्यंत आदिवासी जीवनाशी आपण एकरूप होऊ नाही, जोपर्यंत आदिवासी समाज जीवन पूर्णतः समजून घेणार नाही, जोपर्यंत आपण स्वतःला आदिवासीचा एक अविभाज्य भाग आहो असं समजणार नाही, तोपर्यंत त्यांच्याशी भावनिक बांधिलकी निर्माण होणार नाही. पण त्याचबरोबर जर आदिवासी समाजात जर सुधारणा घडवून आणायची असेल, आदिवासी समाजाचा जर विकास साध्य करायचा असेल, आदिवासी समाजामध्ये जर व्यवस्थितपणे जर प्रशासन व्यवस्था जर निर्माण करायची असेल, तर ह्या सगळी भावनिक बांधिलकी निर्माण करणं गरजेचं आहे. अन्यथा असं जर झालं नाही तर आदिवासी आपला स्वीकार करणार नाही. कारण की भावनिक बांधिलकी जर त्यांच्यामध्ये निर्माण आपण करू शकलो नाही, तर ते आपला स्वीकार करणार नाही. म्हणून प्रशासकीय जे अधिकारी असतील, जे सरकारी अधिकारी असतील, यांना आदिवासींचा पहिले आदिवासी समाज समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच समजता येईल जेव्हा तुम्ही आदिवासींचा अभ्यास कराल, आदिवासींचं अध्ययन कराल, ते कशा पद्धतीने जीवन जगतात, त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, त्यांच्या रूढी काय, त्यांच्या प्रथा काय, त्यांच्या परंपरा काय, त्यांच्या भाषा कोणती आहे, त्यांची जीवन जगण्याची पद्धती कशी आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यांना आपलंसं करून त्यांच्यामध्ये एक भावनिक बांधिलकी निर्माण करून त्यांच्याकडून सहकार्य कसं मिळवता येईल, आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच सुव्यवस्थितपणे तुम्हाला प्रशासन व्यवस्था चालवता येणं शक्य होईल. आणि म्हणून हे सगळं करण्याकरिता आदिवासी समाजाचं अध्ययन करणं, आदिवासी समाजाचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरचं आदिवासींच्या अभ्यासाचा महत्त्वाचा नंतरचा मुद्दा आहे वांशिक पूर्वग्रह दूर करण्यास उपयुक्त. वांशिक पूर्वग्रह दूर करण्यास उपयुक्त. वांशिक भिन्नता ही जैविक बाब आहे. ईश्वराने आपल्याला जन्माला घातल्यानंतर आपण कोणत्या रंगाचे निर्माण होऊ, कोणत्या आकाराचे निर्माण, हे जैविक बाब आहे. परंतु काही वंशाच्या लोकांमध्ये विनाकारणच वांशिक श्रेष्ठत्वाची भावना असते. आम्ही गोरे, तुम्ही काळे, अशा प्रकारचे जे वांशिक भेदाभेद आहे, वर्णभेदाभेद आहे, अशा प्रकारची किंवा काही वंशाच्या लोकांना की आमचा वंश श्रेष्ठ, तुमचा वंश कनिष्ठ, अशा प्रकारे एक भेदाभेद निर्माण करण्याची सवय किंवा अशा प्रकारची एक भावना काही समाजामध्ये, काही वंशामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. मग जेव्हा एखादा समूह अन्य समूहापेक्षा आपली संस्कृती श्रेष्ठ आहे असे समजू लागतो, तेव्हा समूहांमध्ये संघर्ष निर्माण होतात. जेव्हा एखादा समूह स्वतःला श्रेष्ठ मानतो आणि इतरांना कनिष्ठ समजतो, तेव्हा अशा कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या आणि
श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या समूहांमध्ये कुठंतरी भेदाभेद निर्माण व्हायला लागते, असमानता निर्माण व्हायला लागते, समूह संघर्ष निर्माण व्हायला लागते. आणि याच्यामुळे काय होते की वांशिक केंद्रिता वगैरे निर्माण व्हायला लागते, स्वकेंद्रितता निर्माण व्हायला लागते. तसेच जेव्हा आदिवासी समाजशास्त्रात विभिन्न समाजाचे तुलनात्मक अध्ययन केले जाते. आदिवासी समाजाचं जे समाजशास्त्र आपण अभ्यासतो, इथं विभिन्न समाजांनी निव्वळ एकच आदिवासी समाज नाही तर आदिवासी समाजाचं ग्रामीण समाजाशी, आदिवासी समाजाचं शहरी समाजाशी आपण तुलनात्मक अध्ययन करतो. आणि तुलनात्मक अध्ययन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की आदिवासी समाज हा दोन समाजापेक्षा कोणत्या दृष्टिकोनातून वेगवेगळा आहे. त्यामुळे एखाद्या समाजाचे वांशिक पूर्वग्रह आणि सांस्कृतिक स्वकेंद्रिता आदिवासींच्या शास्त्रीय अभ्यासाने दूर होते. आदिवासी समाजशास्त्रामध्ये आदिवासी समाजाचं अध्ययन आपण तुलनात्मक ग्रामीण आणि शहरी समाजाशी जेव्हा तुलनात्मक अध्ययन करतो त्यावेळे आपण आदिवासींकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे ना, की आदिवासींबद्दल असणारे जे आपल्याकडे काही वांशिक पूर्वग्रह आहे की आदिवासी एक निरक्षर आहेत, आदिवासी अज्ञानी आहे, आदिवासी असंस्कृत आहे, अशा प्रकारचा एक असणारा जो पूर्वग्रह आहे आदिवासींबद्दल, ह्या आदिवासींबद्दलचा असणारा पूर्वग्रह नक्कीच आदिवासी समाजाचं अध्ययन सखोल पद्धतीने केल्यानंतर किंवा आदिवासी समाजाचं समाजशास्त्र जर चांगल्या पद्धतीने जर त्याचं अध्ययन केलं तर आदिवासींबद्दल असणारे पूर्वग्रह आपल्यामधून नक्कीच दूर होतील. कारण आदिवासींना जरी आपण अज्ञानी, अडाणी जर समजत असलो, निरक्षर समजत असलो तरी ते असंस्कृत नक्कीच नाही. त्यांची संस्कृती पूर्णतः वाईट आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. बऱ्याचशा आपण त्यांच्याकडे पाहतो की बऱ्याचशा वाईट रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, ते काळाच्या ओघात त्यांनी त्या निर्माण केलेल्या आहेत. कारण की त्यावेळेस त्याची गरज होती. आज नसेल, आज कालबाह्य होत असेल, मात्र जे आहे ते खरोखरच वाईट आहे असं म्हणता येणार नाही किंवा आदिवासी असंस्कृत आहे असंही म्हणता येणार नाही. आपला जो आदिवासींकडे बघण्याचा जो पूर्वग्रह आहे, आपल्या आदिवासींचा जो बघण्याकडे आपला जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन नक्कीच किंवा हे पूर्वग्रह नक्कीच आदिवासी समाजाचं अध्ययन केल्यानं निश्चितच दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर सांस्कृतिक स्वकेंद्रिता म्हणजे फक्त स्वतःची संस्कृती श्रेष्ठ आहे, आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो, आपल्या ज्या रूढी पद्धती, लोकाचार, लोकनीती आहे, आपली जी संस्कृती आहे, आपली संस्कृती चांगली आहे आणि आदिवासी किंवा इतर समाजाची संस्कृती वाईट आहे, पुन्हा अशा प्रकारचा जो पूर्वग्रह आहे किंवा आपण जे आपल्या संस्कृतीला श्रेष्ठ मानण्याची स्वकेंद्रीयता निर्माण झालेली आहे, ही सुद्धा जर नष्ट करायची असेल तर आदिवासी समाजाचा अभ्यास करणं, आदिवासी समाजाचा अभ्यास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून वांशिक पूर्वग्रह दूर करण्यासाठी सुद्धा आदिवासी समाजाचा अभ्यास किंवा आदिवासी समाजाचं अध्ययन अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते. त्यानंतर शेवटचं आहे की प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी की आदिवासींविषयी कोणतंही धोरण अवलंबिताना, आदिवासींविषयी जर काहीही जर निर्माण करायचं असेल, कोणतंही कल्याणकारी धोरण असेल किंवा कोणतंही धोरण जर त्याचा जर अवलंब जर करायचा असेल तर आदिवासींविषयी सुरुवातीला त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं. आपण हेच सांगत आहोत की आदिवासींबद्दल काहीही जर तुम्हाला करायचं असेल, कोणतंही धोरण जर अवलंबायचं असेल तर सुरुवातीला आदिवासींची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या परंपरा, त्यांचे रीतिरिवाज, ह्या सगळ्या रूढी, प्रथा, परंपरा, या सगळ्या गोष्टी अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या अभ्यासल्यानंतरच तिथं कोणत्या धोरणाचा तुम्हाला अवलंब करता येईल, तिथं कोणत्या धोरणाचा तुम्हाला वापर करता येईल हे आपल्याला समजू शकते, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. म्हणून अन्यथा जर आपण असं जर केलं नाही तर बऱ्याचशा मग प्रशासनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, आदिवासींचं सहकार्य मिळणार नाही, उलट
त्याला विरोध होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे, विरोध होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून सुरुवातीला प्रशासन जर योग्य पद्धतीने चालवायचं असेल, त्यांचा जर विकास साध्य करायचा असेल, तर आदिवासींचा अभ्यास पूर्णतः करणं, सखोल अध्ययन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आदिवासी हा समाज परंपराप्रिय आहे, रूढीप्रिय आहे. कारण आणि परंपरा व रूढी ते अत्यंत निष्ठेने पाळत असतात. आदिम समाजामध्ये म्हणून सुधारणा करत असताना अत्यंत जागृत राहिलं पाहिजे, अत्यंत दक्ष असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांची माहिती पूर्णतः मिळवणं, तो कशा पद्धतीने जीवन जगतो, कशा पद्धतीने राहतो, काय रूढी प्रथा परंपरा आहे, या सगळ्या गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा अनेक प्रशासकीय समस्या उद्भवू शकतात. आणि जर या प्रशासकीय समस्या जर टाळायच्या असेल तर आदिवासी समाजाचं किंवा आदिवासी समाजाचं अध्ययन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर छोटा नागपूर म्हणजे भारतातील छोटा नागपूर विभागातील एका नदीवर प्रशासनाला रेल्वेचं पूल बांधायचं होतं. छोटा नागपूर येथील एका नदीवर रेल्वे पूल बांधायचं होतं. त्या अगोदर 2 वेळा प्रशासनाने प्रयत्न केलेले होते, पण तो पूल बांधला की पुरात वाहून जायचं. तो पूल बांधला की पुरामध्ये वाहून जायचं. त्यामुळे त्याच्या दैवी शक्तीला, आदिवासी एक अलौकिक शक्ती किंवा दैवी शक्तीला मानणारा आहे, मग त्याच्या दैवी शक्तीला पूल बांधणं काही योग्य वाटत नाही आहे. अशा प्रकारचा एक समज आदिवासी तेथील जे उराव नावाची आदिवासी जमात होती, तिथे असणारी उराव नावाची जी आदिवासी जमात होती, यांना असं वाटू लागलं की हे जे प्रशासन जे पूल बांधताय 2 वेळा बांधणं झालं, 2 वेळा पुरामध्ये वाहून गेलं, म्हणजेच इतकी दैवी शक्तीला ते मान्य नाही. आणि आत्ताच आपण म्हटलं की आदिवासी समाज हा रूढीप्रिय आहे, परंपराप्रिय आहे आणि अलौकिक शक्तीला, दैवी शक्तीला मानणारा आहे. अशा पद्धतीची एक विचार, अशा पद्धतीची एक भावना तेथील उराव जमातीमध्ये निर्माण झाली. मग प्रश्न तेथील ठेकेदारासमोर असा प्रश्न निर्माण केला की पूल बांधायचा आहे तर नेमका कशा पद्धतीने आपण पूल बांधला पाहिजे. मग कारण की त्याला कोणाचंही सहकार्य मिळत नव्हतं, कोणतेही लोक त्याला आता मदत करायला तयार नव्हते. मात्र ठेकेदारांकडे त्या आदिवासी जमातीचं अभ्यास होता. त्यांनी अत्यंत धीराने, अत्यंत संयमाने आपलं काम साध्य केलं. उराव लोकांच्या जमातीमध्ये प्रत्येक जमातीचा एक झेंडा असतो. उराव जमातीच्या लोकांमध्ये प्रत्येक खेड्यामध्ये एक झेंडा असतो आणि प्रत्येक वर्षी हे उराव लोक तो झेंडा घेऊन गावामध्ये नृत्योत्सव करत असतात, नाचगाण्याचा कार्यक्रम त्या झेंड्याखाली करत असतात. मग ठेकेदारांनी उराव लोकांच्या एका गावाला, ठेकेदारांनी काय केलं की उराव लोकांचं एक गाव होतं, त्या एका गावाला रेल्वेचं इंजिन असलेलं चित्र, रेल्वे इंजिनाचं चित्र असलेला एक झेंडा त्यांनी बहाल केला. आणि त्याच्यामुळे झालं काय की ते ग्रामीण भागातील त्या खेड्यातील लोक खुश झाले. आणि त्याचबरोबर तेथील जे मग हिंदू लोक होते त्यांना जर पुन्हा खुश करायचं असेल, त्यांना जर त्यांचं जर पुन्हा सहकार्य मिळवायचं असेल, तर त्यांनी एका हिंदू मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार केला. पुण्याने नवीन मंदिर त्यांना बांधून दिलं. याच्यामुळे झालं काय की आदिवासी त्या खेड्यातील लोक खुश झाले, त्यांचं सहकार्य मिळू लागलं. पण त्याचबरोबर दुसऱ्या खेड्यातील लोक मात्र नाराज झाले. एका खेड्याला अशा प्रकारे त्यांनी केलं आणि दुसऱ्या खेड्याला काहीही दिलेलं नाही. मात्र ठेकेदाराला पूर्णतः त्या जमातीचं ज्ञान होतं, अध्ययन होतं. त्यांनी काय केलं की दुसऱ्या जमातीकडे ते गेले आणि त्यांनी त्याला विमानाचं चित्र असलेलं झेंडा दिला. आणि अशा प्रकारे त्यांना सांगितलं की रेल्वेपेक्षा विमान हे गतिमान आहे, मोठं आहे, मोठ्या विकासाचं द्योतक आहे. अशा प्रकारे त्यांनी समजावून सांगितलं. आणि तेव्हा दोनही खेड्यातील लोकांनी खुश होऊन त्यांनी सहकार्य केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत काय की अशा प्रकारे त्यांना त्यांच्यामध्ये झालेल्या दंगली वगैरे त्या थांबवता आल्या नसतात. दोन्ही खेड्यातील लोकांचं त्या उराव जमातीचं सहकार्य त्यांना मिळवता आलं नसतं. तर अशा प्रकारे हे सहकार्य जर मिळवायचं असेल तर अशा प्रकारे त्या आदिवासी जमातीचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे, अध्ययन असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच कुठं तुम्ही तिथे योग्य पद्धतीने प्रशासन चालवू शकता. अन्यथा अशा जर विकासात्मक जर काही योजना जर तुम्हाला राबवायच्या असेल तर
त्या जर योग्य पद्धतीने राबवायच्या असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या जमातीचं पूर्ण सखोल अध्ययन असल्याशिवाय योग्य ते तुम्ही प्रशासन चालवू शकणार नाही. म्हणजे आदिवासी अभ्यासाचं महत्त्व आदिवासी समाजाच्या अभ्यासानेच जाणवते. आदिवासीचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा खरोखरच तुम्हाला वाटेल की नाही, आदिवासी समाज आपल्यामध्ये असणारे जे विचार होते, जे पूर्वग्रह होते, त्याविषयी काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आदिवासीचा अभ्यास केल्यानेच तुम्हाला खरा आदिवासी समजू शकेल. आदिवासी जीवनाला एक आंतरिक मूल्य आहे, आदिवासी जीवनामध्ये एक महत्त्वाचं मूल्य आहे, हे त्यांच्या अभ्यासानेच कळते. रानटी व मागास आदिवासींचं सुद्धा, आपण जरी आदिवासींना रानटी म्हणत असलो, मागास म्हणत असलो, तर त्यांचं एक वेगळं भावविश्व व समाज जीवन आहे. आपल्या समाजापेक्षा ते कुठेतरी वेगळे आहे. ते अधिक प्रकाशात जर आणायचं असेल त्यांना, तर त्यासाठी त्या आदिवासी जमातीचं शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करावंच लागेल. आणि म्हणून हे सगळ्या मुद्द्याच्या मधून आपल्याला कळलं असेल की आदिवासी समाजाचं काय महत्त्व आहे. हे आदिवासी समाजाचे सगळं महत्त्व आहे आणि म्हणून आदिवासी समाजाचं समाजशास्त्र अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय आपण आदिवासी समाजाचा अभ्यास करू शकणार नाही. तर अशा प्रकारे आज आपण आदिवासी समाजाचा अभ्यास आणि आदिवासी समाजाच्या अभ्यासाचे महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेलो आहोत. तर आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.